एका कागदाचे 4 कागद, त्यातला एक चतकोर कागद घेतला मी. अर्धा करायचा, परत अर्धा करायचा आणि परत अर्धा करायचा. एकसारखे भाग होतील. ऊन गडल्यानंतर निऱ्यांचे सारखे एकदा इकडून एकदा इकडून. निऱ्यांसारखे कागद फोल्ड करायचा. अशी घडी तयार झाली. आता ही कागद मध्यभागी दुमडायचा. दुसऱ्या बाजूचा पण आता आपल्याला मध्यभागी गमने चिटकवायचे. चिटकवल्यानंतर तो भाग असा दिसणार आहे. चतकोर कागदाचा एक भाग झाला. अशा पद्धतीने 4ही भागांचे कड्या करून घेतलेल्या आहेत मी. चिकटल्यानंतर अशा बाजूने फूल उमलणार आहे. ते चिकटण्यासाठी सुकण्यासाठी असंच ठेवून दिलंय. हा झाला तिसऱ्या भागाचा. उमलल्यानंतर असं फुलांच्या पाकळ्या दिसणार आहेत. सुकायला ठेवले. कमी जास्त झालं थोडंसं पुन्हा काप द्यायचा. पाकळ्या थोड्याशा कमी जास्त वाटल्या. एकसारखा आकार द्यायचा. मागून आणि पुढच्या बाजूने. आता हे 4ही भाग आपल्याला चिकटून घ्यायचेत. मी आता एकमेकाला चिकटून घेणार आहे. हे झालेलं आहे अर्ध फूल. चिटकवताना कापलेला भाग एकसारखा आला पाहिजे. एका कागदाचे 2 कागद, 2 तुकडे आणि त्याचे आपण चिटकून घेतलेले भाग ते आता परत चिटकवणार आहोत. ते चिटकवल्यानंतर पूर्ण फूल तयार होणार आहे. म्हणजे एका कागदाचे 2 फुलं तयार होतात. ते अशा पद्धतीने झाल्यावर आपल्याला त्याला आपल्या घरामध्ये असणारी अशी फुलं आहेत ती लावून द्यायची आहेत. फूल लावल्यानंतर ते फूल असं दिसतं. किंवा आपल्याजवळ असणारे रॉ मटेरियलचे तुकडे, त्या तुकड्यांच्या साहाय्याने आपण छान फुलं तयार करू शकतो.
माझ्याकडे एक कागद होता, त्याचे गोल तयार करून घेतले. आणि फारच काही नसेल तर मग आपल्या कपाळाची टिकली लावायची असते, ती टिकली आपण चिटकू शकतो. अशा पद्धतीने मी छान 4 फुलं तयार केलेली आहेत. तुम्ही पण सर्वांनी फुलं तयार करा.